प्रताप्याने तोडून टाकलेला आहे म्हणून सुरू होत आहे. स्पंदन अर्बन निधी लिमिटेड या बँकेची पहिली शाखा आज नव्या मुंबईमध्ये वाशीमध्ये सुरू होत आहे. या ठिकाणी आमचे राजीव शहा उद्योगपती असलेले आमचे जगदीश गायकवाड, आमचे कोकणाचे अध्यक्ष माजी उमापो मुंबईचे सुरेश बाशिंगीर आहे, सिद्धराम मोहाळीत आलेले आहे, यशपाल आहे, बाळासाहेब बिर्जे आहे, विजय आंबरे आहे, पत्रकार राजा आदाडे आहे, आमच्या मॅडम पुण्याहून आलेल्या मॅडम आहे, प्राध्यापक आमचे बापू कांबळे आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक तर जे देशात राजकारण आहे याच कारण सर्वसामान्य माणसाच्या तर देशाची इकॉनॉमी जर आपल्याला अत्यंत ऍक्टिव्ह बनवायची असते तर सर्वसामान्य माणूस आहे. त्या सर्वसामान्य माणसाच्या भोवती अर्थनीती आणि फिरत फिरत जे उद्योगपती आहे जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचं काम करतात, जे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधला जो अंधार आहे तो अंधार नष्ट करून त्या माणसाला आशेचं किरण दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मंत्री आहेत, अनेक उद्योगपती आहेत. बाबासाहेब आंबेडकर तर मोठे अर्थतज्ञ होते. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायला होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेबरोबर आर्थिक समानता आली पाहिजे ही भूमिका भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे. हे जे देशाचं संविधान आहे ते अनेकांचा सहभाग करायचं सर्वात जास्त जो वाटा आहे तो वाटा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा मान्य केलेला आहे, सगळ्या जगाने मान्य केलेला आहे, भारतातल्या अनेक विचारवंतांनी मान्य केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे सांगितलं की आपण आपल्या पायावर उभे राहा, दुसऱ्यांच्या आधारावर उभा राहणारा म्हणून जास्त उभा राहू शकत नाही. त्याला स्वतःच्या पायामध्ये बळ निर्माण करावं लागेल आणि ते बळ निर्माण करायचं असेल तर त्या दिशेनं त्या माणसाने करायला पाहिजे. कोणीतरी आणून येईल आणि माझा उद्धार करेल अशा पद्धतीची जादूची कांडीनं कुणाचं बळ होत नाही. त्या माणसाला कष्ट करावे लागते, त्या माणसाला जीवनामध्ये योग्य दिशेने पुढे जायचं असतं. अनेक या वाईट सवयी आहे की वाईट सवयी सोडून अनेक सवयी मुलं आपल्या घराची अर्थनीती उद्ध्वस्त होते. मुलाबाळांचं शिक्षण करता येत नाही, दारू पिणारे, जुगार खेळणारे, अफू खाणारे, म्हणजे छोटासा पगार असतो आणि त्या पगारातून व्यसनासाठी बराचसा पैसा, अर्धा पैसा खर्च करणारे आणि आपल्या कुटुंबाची इकॉनॉमी, आपल्या कुटुंबातल्या गोरगरीब आपल्या मुलांवर अन्याय करणारे अनेक लोक आहेत. त्यांनी त्या सवयीत पडलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी छोट्या मोठ्या धंद्यांकडे वळलं पाहिजे. छोट्या धंद्यातून त्यापेक्षा मोठा धंदा. आपल्याला माहित आहे की रिलायन्सचे जे धीरूभाई अंबानी होते, धीरूभाई अंबानी सुरुवातीला अत्यंत छोटं मोठं काम करायचं, पण आज रिलायन्स इंडस्ट्री सगळ्या भारतामध्ये नावाजलेली इंडस्ट्री आहे. या लोकांनी मोठं कष्ट केलेलं आहे, त्यामुळे त्यांना ती प्रगती करतात. आपण सुद्धा कष्ट करण्याच्या दिशेनं कष्ट करतोच आहोत. इन्कम आपलं वाढवण्याच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल आणि हळूहळू आपली प्रगती होती गोष्ट खरी आहे, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. आपल्याला माहित आहे की आपण कोऑपरेटिव्ह
क्षेत्रांमध्ये आपण फार कमी आहोत. तशा मुंग्या असतात, त्या मुंग्यांचे जे सगळं मुंग्या एक एक कण 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 असं जमा करून त्यांची घरं तयार होतात. अशाच पद्धतीनं आपल्या समाजातल्या लोकांनी सहकार क्षेत्रामध्ये उपलब्ध. चंद्रकांत जगताप यांनी एक काम सुरू केलेलं आहे. अत्यंत म्हणजे उद्योगाच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून चंद्रकांत जगताप यांच्याकडे पाहतो आणि त्यांना उद्योग आघाडीचं रोजगार आघाडीचं त्यांना आम्ही अध्यक्ष होतो. आता त्यांनी अशा पद्धतीची बँक सुरू केलेली आहे. म्हणजे मैं रिजर्व बैंक से करूंगा बात सीधी, मैं रिजर्व बैंक से बात करूंगा सीधी और जितना चाहे उतना दे दूंगा तुमको मेरी. आपणाला एवढा निधी हवा रिझर्व्ह बँकेचा जो निधी आहे तो तुम्हाला मिळेल. परंतु अनेक आपल्या लोकांना माझी विनंती आहे की आपण या बँकेमध्ये पैसे टाकले पाहिजे. इतर बँकामध्ये पैसे टाका, पण या बँकेमध्येही पैसे टाका आणि या बँकेच्या मार्फत 17,000 या विधवा महिला रोज माणसांच्या महिन्यांची संख्या वाढली आहे. अटॅकचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. कोरोना सारख्या महामारीत आपल्या पाठीमागे लागले आहे. बरेचसे ऍक्सिडेंट दररोज कुठेतरी होतात. नॅचरल कलाक्टिव्हिटीमध्ये अनेक लोकांचा प्राण जातो आहे. त्याच्यामध्ये अनेक महिला विधवा होतात. सगळं कुटुंब उभंच होते. अशा कुटुंबाला पुराबळांना सांभाळण्याचा प्रयत्न ती नाही. कुठं धुरी भांडी करते, कुठंतरी स्वयंपाक करायला जाते आणि त्या मुलांना ती सांभाळण्याचा प्रयत्न करते. पण कोकड्या त्या उत्पन्नामध्ये मुलाबाळांना त्याला शिक्षण करता येत नाही. अनेक अडचणींना आत्महत्या होतात. अशा महिलांना आपण मॅक्झिमम मदत करणं आवश्यक आहे. आपण आयडेंटिफाय करा. आपण आपले जे बँकेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कुटुंबाची काय अडचण आहे काम घेतली पाहिजे. हे बहुजन पक्षाचं काम करायचं म्हणजे एखादं गटावर लावायचं, मी या रस्त्याने येतो त्या रस्त्याला लावायचं आणि फक्त मला ते दाखवायचं, हे तर करायचं नाही काय. पण रोज आपण काहीतरी काम केलं पाहिजे. माझा एका महिन्याचा तेवढा जवळजवळ 2 लाख 3 लाख किलोमीटर होतो आणि जिथं मॅक्झिमम पोहोचणं आवश्यक आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा आपल्या भागात आपल्या तालुक्यामध्ये सातत्यानं कार्यरत असलं पाहिजे. बदल घेऊन फक्त शायनिंग करायचं, कटावटवर फोटो छापायचा आणि ते तुमचे फोटो कोणी बघत नाही, फक्त तुम्हीच बघत नाही. रोज कटावट लागलेले असतात आणि सगळे फोटो लागलेले असतात. वरती फोटो बघतात, खाली कुणाचा फोटो आहे तुम्ही बघत नाही. तुम्हाला तुम्हीच बघताय, माझा फोटो आहे की नाही. ठीक आहे, घरावर लावा, पण हे काम करणं आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा अनेक कारखाने काढा. माझ्या मंत्रालयाने व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे. 15 कोटीपर्यंत आम्ही 75% पैसे देतो, 25% पैसे आपल्याला भरायला लागतात. MSME डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये 90 लाख रुपये सबसिडी आहे. 10 लाख रुपये भरायचे आणि 1 कोटीचा प्रोजेक्ट तुम्ही ग्रामीण उद्योगामध्ये टाकला तर 100-125 लोकांना रोज 10,000, रोज महिन्याला 10,000, 12,000, 15,000 पगार मिळेल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रोजगार मिळतो आणि जो चालवतो त्याला 4 पैसे मिळतात. डेअरीचा धंदा आहे, डेअरीच्या धंद्यामध्ये 50-100 म्हशी तुम्ही ठेवल्या तर महिन्याला 2-4 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. 4-5 लाख रुपये बँकेचे कर्ज जाऊन मिळू शकतात. त्यासाठी आपल्याला सगळा कष्ट करणं आवश्यक आहे. अनेक योजना आहे. स्टॉल आपण 10 महिन्यामध्ये चांगली गोष्ट आहे. स्टॉल जर आपण चालवला तर रोज 1000-1200 रुपये त्या स्टॉलमध्ये मिळतात. नोकरी करण्यापेक्षा 10,000 ते 15,000
स्वतंत्र उद्योग जो आहे तो सुरू करण्याकडे आपण आपला कल लावायचा आणि अशा पद्धतीनं जर एका स्टॉलमध्ये आम्ही मध्यंतरी अन्नपूर्णा नावाच्या स्टॉलमध्ये दिली मी त्याला हे सांगितले काय घेऊ नका आणि रोज 1000-1200 मध्ये महिन्याला 30,000-35,000 रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला आता हे स्टॉल जे आहे ते आपण दिले त्या स्टॉल आता गेले आपल्या लोकांनी आपला स्टॉल आहे त्या ठिकाणी उधारी खायला जाता का मला नाहीतर सगळ्या उधारीमध्ये तो स्टॉल महिन्यामध्ये पण पडलेला राहणार त्यामुळे आपला जो स्टॉल आहे ते आपल्या स्टॉलला मॅक्झिमम कशी डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करायची अशा पद्धतीचा प्रयत्न असला पाहिजे आणि हे आज मला आनंद आहे की चंद्रकांत जगताप यांनी बँक सुरू केलेली आहे या बँकेची एक शाखा आहे एक शाखेची 2 शाखा 3 शाखा 10 शाखा 100 शाखा 200 शाखा अशा शाखा या होऊ आणि ज्या ज्या ठिकाणी काय त्यांनी जर कोणी कर्ज घेतलं आणि परत केलं नाही त्याला नाव ठीक आहे म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी परत केलं त्यांना परत केलं पाहिजे आणि ही बँक जी आहे ती टिकवली पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे तर आपला फारसा वेळ न घेता आज इथे नव्या मुंबईमध्ये एक महत्त्वाचं या बँकेचे उद्घाटन होत आहे मी या नवी मुंबई या बँकेला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो ही बँक अशी पद्धतीने उभारलेला येऊ अशी इच्छा व्यक्त करतो चंद्रकांत जगताप आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र